दुसरं अध्यात्माच्या क्षेत्रामध्येही तुमचं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि मोठी म्हणजे तुमचे काय म्हणू आपण त्यांना अनुयायी, शिष्य परिवार आणि असं सगळं आहे. तर म्हणजे एकाच वेळेला शिवकार्य आणि आध्यात्मिक कार्य अशा दोन्हीचा मिलाफ असलेले कदाचित मी तर पाहतोय पहिलेच कोणीतरी आहेत. तर अध्यात्माचं हे जे आहे अंग त्याची कशी सुरुवात झाली? माझ्या वयाच्या 12व्या वर्षी मला आध्यात्मिक गुरूंचा लाभ झाला. तो अचानक झाला. माझ्या घरी खेडेगाव, गाडेगाव माझं छोटंसं गाव आहे. 1100 वस्तीचं गाव आहे. त्याच्या बाजूला 6 किलोमीटरवरती भांबेरी म्हणून गाव आहे. त्या भांबेरीला 1952 साली विष्णुदास महाराज हे हिमालयामधून योगायोगाने मथुरेला आले. मथुरेने ते योगायोगाने एका आंधळ्याला पोचून देण्याकरता म्हणून भांबेरीला आले आणि भांबेरीला आल्यानंतर तिथे 1952 ते 1955 पर्यंत ते तिथे होते भांबेरीला. त्या काळात माझ्या वडिलांचा आणि त्यांचा संबंध आला. वडिलांनी त्यांना विनंती केली की एकदा आमच्या वाड्यावरती या, आणि म्हणून ते म्हणाले की ठीक आहे मी येईन. कधी येईन ते सांगितलं नाही, पण ते एक दिवस आले, आमच्या वाड्यावरती आले. त्यावेळेला योग असा की घरी मी आणि माझी आई दोघंच होतो. वडील शेतावरती गेले होते, भाऊ बाहेर गेले होते, शाळेमध्ये गेले होते. मी नेमका त्या दिवशी घरी होतो आणि महाराज आले. वाड्याच्या ते दारापाशी ते आले म्हणून त्यांचा नोकर आम्हाला सांगत आला आतमध्ये. बैलगाडीतून ते आले होते. तर आईला म्हणजे थोडंसं असं धास्ताल्यासारखं झालं की अरे घरी कोणीच नाही, वडील माणूस, आणि आईची नेमकी त्यावेळेला अडचण होती. बोललो मीच आता एकटा. तर आईने मला सांगितलं की आता घरात कोणीच नाही आहे, तर त्यांना ते सत्पुरुष आहेत, तर त्यांना घरात येण्यापूर्वी त्यांचं तिथे औक्षण कर, त्याची पाद्यपूजा कर, असं सांगितलं. आता मला ते पाद्यपूजाही माहिती नव्हती ना औक्षण माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. मी तिला म्हटलं तू सांग मी काय करायचं एवढं सांग. ते म्हणाले की काही नाही, त्याच्या पायावर पाणी घाल. बरं म्हटलं, पायावर पाणी घालेल. पुढे दूध घाल म्हणाले पायावर. बरं, पुन्हा पाणी घाल. बरं, असं करत करत तिने मला उपदेश केला आईने. म्हणजे मातेने मला पूजन करायला लावलं. हा त्याचा योग झाला. आणि मग म्हणाले शेवटी त्यांच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावायचा आणि औक्षण करायचं, पायावर त्याच्या फुलं ठेवायची काही. बरं म्हटलं. मग ते सगळं मी गेलो तिथे आणि त्यांच्याकडे पाहिलंही नाही, मी त्याच्या पायाकडेच पाहिलं. लहानसा होतो, तसा काही फार वय नव्हतं माझं. पाय पाहिले, पायावर पाणी घातलं, दूध घातलं, पाणी घातलं, पुसून घेतलं आणि मग शेवटी कुंकू लावासाठी मग वरती पाहायचं. तर जसं मी त्यांच्याकडे पाहिलं, कुंकूचं बोट असं धरलं तिथे आणि